मानदेश महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्यांच्यामुळं मान खटावचा दुष्काळी भाग, जे मान खटावच्या मातीचं, मान खटावच्या दुष्काळी भागातल्या जनतेचं अनेक दिवसाचं जे स्वप्न होतं, या मातीला एकदा पाणी यावं, या मातीचा दुष्काळ हटावा, आणि जे स्वप्न या मानदेशी मातीनं, मानदेशी माणसानं बघितलं होतं, ते पूर्णत्वाला नेण्यासाठी जे मनापासून प्रयत्न करतायत, त्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या प्रयत्नानं आज मान खटावमध्ये पाणी खटावपर्यंत आलं, आता मानमध्ये येईल. सिमेंट बंदराची साखळी उभी राहिली, मान खटावचा वेगानं विकास होतोय, हजारो कोटी रुपये आले. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले, ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य या मान खटावच्या मातीला आणि आम्हाला कायम असतं, त्या राज्याचे सहकार मंत्री सन्माननीय हर्षवर्धन पाटील साहेब, सन्माननीय विश्वजित कदम, माझे बंधुतुल्य मित्र, त्यांची कायम उपस्थिती आणि कायम मदत या मान खटावच्या मातीला राहते. आदरणीय पतंगराव कदम साहेबांची मदत या मान खटावच्या मातीला राहते. आदरणीय आनंदराव पाटील, आदरणीय सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले आणि मान खटावच्या मातीतील आणि या जिल्ह्यातून, परत जिल्ह्यातून आलेली माझी मानदेशी जनता, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, सगळ्यांचा मनापासून आभार मानतो की गेल्या 4 दिवसापासून आपण मानदेश महोत्सवामध्ये सहभागी झालेला आहात. शांततेनं आणि या मानदेशी मातीला गर्व वाटेल असा मानदेश महोत्सव आपण साजरा केला. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याच्या शिवाय, तुमच्या सगळ्यांच्या मदतीशिवाय हे घडलं नसतं. म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. माझी बोलण्याची खूप इच्छा आहे, परंतु वेळेचं भान ठेवून आदरणीय मुख्यमंत्र्यांना या मानदेशी मातीमध्ये येऊन ते जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा काहीतरी देऊन गेले. बाबा, अनेकांनी स्वप्न धावली, अनेकांनी आश्वासनं दिली, परंतु आपण त्या आश्वासनाची पूर्ती करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली. ही मानदेशी माती आपली कायम ऋणी राहील. मनापासून आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देईन. आणि बाबा, आपल्याकडून एवढीच अपेक्षा व्यक्त करेन. मी परवा असंच बोलताना सांगितलं, विश्वजित कदम साहेब म्हटले की इथं आल्यानंतर प्रमोशन मिळतं. बाबा, जोपर्यंत या मातीत पाणी येत नाही तोपर्यंत प्रमोशन घ्यायचं नाही. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून या मातीत पाणी द्यायचं आणि मग प्रमोशन घ्यायचं, ही मनापासूनची भावना व्यक्त करतो. हर्षवर्धन भाऊ, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आदरणीय बाबांना विनंती करतो, या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या कलाकारांना मनापासून धन्यवाद देतो, सगळ्या टीमला धन्यवाद देतो, पोलीस आणि प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो. खूप मोठं सहकार्य आपलं झालं. आपल्या सहकार्याशिवाय हा महोत्सव पुढे गेला नसता. पण मानदेशी मातीला आणि मानदेशी माणसाला मनापासूनचा सलाम करतो. आणि या तालुक्याचा आमदार म्हणून एकच शेवटचं सांगतो, या मानदेशी मातीचा स्वाभिमान, या मानदेशी मातीची बोज राखण्याचं काम हा जयकुमार इमाने इतबारे करेल. जो शब्द दिला तो पाळण्याचं काम जयकुमार करेल, एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आदरणीय